मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तुम्ही बघू शकता की ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती असू शकते आणि ज्यांची आता KYC दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे, ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली असेल आणि आता त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्ही बघू शकता की साम TV जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये साम जे काही मराठी न्यूज चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून ही बातमी समोर आलेली आहे. नेमकं काय आहे ही बातमी आणि काय ठरणार आहे उपयुक्त आपल्यासाठी, आपल्याला काय नेमकं त्यामध्ये माहीत पडणार आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर तुम्ही बघू शकता हेच ती बातमी आहे आणि यामध्ये काय सांगितलं आहे तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजनेच्या लाडक्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा, परंतु 86 लाख महिलांना मिळाले नाही 1500 रुपये. कारण नेमकं काय, तर बघूया यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे, परंतु दरम्यान 86 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहे. तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, 86 लाख महिलांचे अर्ज बाद, या महिलांना मिळाला नाही फेब्रुवारीचा हप्ता. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा केला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा झाले आहेत. महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, मात्र मार्चचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. यासोबतच लाखो महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळाले नाहीत. तर तुम्ही बघू शकता 86 लाख महिलांना हप्ता नाही. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 86 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेची सुरुवात 2024 झाली होती. तेव्हा सुरुवातीला 2.4 कोटी म्हणजेच की 2,04,00,000 महिलांना लाभार्थींना लाभार्थी होत्या. आता ही संख्या कमी झाली आहे आणि 1.5 कोटीपर्यंतच लाभार्थ्यांची संख्या आहे. तब्बल 86 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना हप्ता मिळालेला नाही आहे. या महिलांना जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नव्हता. हप्ता न मिळाल्याचे कारण काय, तर इथं महत्त्वपूर्ण तुम्ही इथं ऐकू शकता, ही खूप महत्त्वपूर्ण आहे. बघू शकता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे आहेत. निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना याआधीच योजनेतून वगळले आहे. फक्त 21 ते 65 वयोगटातील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. जर महिलांकडे 4 चाकी वाहन असेल तरी त्यांना याचा लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर तुम्ही बघू शकता यामध्ये याचसोबत सर्व लाभार्थी महिलांना KYC करण्यास सांगितले आहे. KYC न केलेल्या महिलांची संख्या जास्त आहे, त्यांचाही लाभ बंद केला आहे. यासोबतच KYCच्यामध्ये जे काही चुका झालेल्या महिला आहेत या महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. त्यांचा लाभ KYCतील दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा सुरू केला जाईल, तोपर्यंत महिलांना पैसे मिळणार नाही. अशा प्रकारचं वृत्त साम TV यांच्या एक वेबसाईटवर प्रसारित झालेलं आहे. म्हणजेच की तुम्ही बघू शकता ज्यांची KYC झालेली नाही आहे आणि ज्या बहिणी चुकीची दुरुस्ती करत आहेत तर त्यांची सक्सेसफुल झालेली असेल तरी त्यांना पैसा मिळण्याची शक्यता कमी आहे. काहींना मिळाले असतील, परंतु काहींना अजूनही मिळणार नाहीत. कारण की जोपर्यंत तुमचं जनरेट होत नाही तुमचं OTP वगैरे आणि तुमची KYC सक्सेसफुली ऑनलाईन पोर्टलवर जनरेट होत नाही, तुम्ही सक्सेसफुली आहात म्हणून, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. तर खूप जणांचे पैसे या कारणानेसुद्धा बाकी राहिले आहेत, कारण की सक्सेसफुल झाल्यावरही काही बहिणींना हे पैसे मिळालेले नाही आहेत. तर खूप मोठी बातमी आहे, धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी. मग आता हे पैसे कधी मिळणार? आपली KYC सक्सेसफुल झाल्यावरही पैसे मिळाले नाही म्हणजे यामध्ये तांत्रिक घोळ आहे का? नक्कीच आहे. पुढे यामध्ये आणखीन पडताळणी करून सरकार आपले पैसे आपल्याला देणार आहेत. म्हणजेच की अजूनही जोपर्यंत ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे त्यांची KYCसुद्धा पूर्ण झाल्यावर नंतरच आपल्याला पूर्णपणे संपूर्ण KYC सक्सेसफुल झालेली असेल आणि नंतरच सर्वांना हे बाकी पैसे मिळणार आहेत. म्हणजेच की सर्वांना आपल्या प्रवाहामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रवाहात आणणार आहेत. म्हणजेच की अजूनही यामध्ये थोडं तांत्रिक अडचण येतच आहे असं यावरून वाटत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.